गोंदू खरात प्रकरणी शिवसेना नेते दीपक केसरकरांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून आरोप होत असतानाच आता केसरकरांनी मौन सोडलंय। एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेलो होतो अशी माहिती केसरकरांनी दिली आहे। मात्र कोणत्याही अघोरी पूजेमध्ये नव्हतो हेही त्यांनी स्पष्ट केलंय। केवळ राजकीय द्वेषापोटी शिवसेना ठाकरे पक्षाकडून मला टार्गेट केलं जात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील केसरकरांनी केलाय। सिन्नर येथे जी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता। त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरात सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे। त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही। कोणी हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं। शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे। ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे। दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।